14 एप्रिल 1891. पोरीचा एक भांग होता पॉप, मधात ईड घातली तर पता लागू नाही एवढे वरती केस. काहीचे केस कुरुळे होईनात, हिनं सराटा गरम करून केस कुरुळे केले. किती टाइम हे पान तुमच्याकडं आहे का नाही? त्याच्यात आमचं गध इकडलं अख्खं गायब करायला आणि वरती बुचका ठेवायले, आणि त्याच्यात पुन्हा काय करायला एवढा एवढा शेंडा रंगवायले पापिवळा एवढा शेंडा. अरे बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटना कलम 19 मध्ये आपल्याला राहण्याचं स्वातंत्र्य दिले. आणि बाबासाहेब आंबेडकरांचं वाक्य पाहिल्याच्या नंतर वाटेल आपल्याला की किसी नंगे को देखकर नंगा होना ये गांधीवाद सिखाता है. किसी नंगे को देखकर नंगा होना ये गांधीवाद सिखाता है, लेकिन किसी नंगे को देखकर सूट बूट में लाना ये आंबेडकरवाद सिखाता है. मग बाबासाहेबांनी राज्यघटनेच्या कलम 19 मध्ये तुला राहण्याचं स्वातंत्र्य दिलं, तर तुला वाटलं पाहिजे कसं राहावं. तू एवढे केस वाढवायला पुढं चालल्यावर बाकीच्या लोकांना वाटायला पोरगीच चालली कानू. केस बदल. काही काही दलिंदर भवाळील वस्तारा आणायलेत, नवीन प्रकार भवाळील वस्तारा. पॅन्ट पूर्ण फाटलेली, त्याला विचारलं काय फॅशन, आणि या झाकण झुल्याला फॅशनची स्पेलिंग येईन. फॅशन कहायला म्हणतात त्याची स्पेलिंग माहीत नाही, आणि हो डायलॉग कहायला फॅशन आहे म्हणा. आता एक नवीन पॅन्ट आली आहे ना, गुडघ्याच्या थोडी खाली तेवढीच काय वापरतो, तसाच फिरणं सांड्यावानी. अरे आपण राहतोत कुठं, आपले संस्कार काय, आपलं चालू काय. आणि पोरींचे कपडे बदलले असेल तर पोरीनं नाही माईल हाणायचं. पोरीसोबत कपडे घ्यायला कोण जाते? माईल हाणायचं, टाईम लावून हाणायचं, पुन्हा पर्यायच नाही ना. तर मी काय म्हणलं, येड्या मुड्याच्या नादी लागायचं नाही. येडं कुठं बसलं? पळसाच्या झाडावर. आणि तुमच्यासारखं एक शहाणं वरती जाऊ लागलं. वरच्या येड्याने विचारलं कुठं चालला? हे म्हणलं आंबा खायला. वरचं येडं कोमात गेलं. त्याला वाटलं मला अख्खं गाव येडं म्हणते. त्यानं केस बिस हिंजाडले, झाड पळसाचं आहे म्हणला, आणि हे गध आंबा खायला वरती कसं काय आले? मी काय म्हणलं, लोकायला डावलता आलं पाहिजे. लोक आपली मजा घेतात ना, ती मजाक आपल्याला कळाली पाहिजे कशी आहे म्हणून. आणि मग झालं काय बाबा, हे तिथं गेलं. वरच्या विचारलं कुठं चाललाय? झाड पळसाचं आहे. हे म्हणलं आंबा खायला. वरचं येडं म्हणलं मला अख्खं गाव येडं म्हणते. मला मान्य आहे बाबा, अरे पण झाड पळसाचं आहे ना. ते म्हणलं थांब वरती येऊ दे. मग तुमचं 11वी 12वी हुशार लेकरू वरती झाडावर गेलं. झाडावर गेल्यावर फांदीला टेकन दिलं, आणि वरच्यानं विचारलं मायच्यान सांग वरी खायला आला. त्यानं म्हणलं आंबा खायला. ते म्हणलं मला अख्खं गाव येडं म्हणतं, मी केस हिंजाडले, 2 ताप फांदीला डोकं हाणलं. म्हणला मला माहीत आहे बाबा झाड पळसाचं आहे, आणि तू आंबा खायला वरती कसं काय? मग आपल्यासारख्या 11वी 12वीच्या हुशार पोरानं त्या येड्याच्या 2 कानाखाली वाजवले. म्हणला मी आंबा खिशात आणलाय, फक्त खायला वरती आलो. हे नमुने आपले लेकरं, हे काय आहेत आपले नमुने. आणि पोरी हो, तुम्ही नीट अभ्यास करायचा. तुम्हाला शिक्षणाची संधी कमी वयात आहे. वय वर्ष 25 पर्यंत आपला बाप आपल्याला शिकू देत नाहीये.